शिवराज्याभिषेक दिनानिमित्त उद्योगपती व नाणेसंग्राहक किशोर चंडक यांनी स्वराज्याच्या चलनाविषयीची माहिती दिली. नमस्कार मित्रो, मी किशोर चंडक, नाणेसंग्राहक सोलापूर. आज 6 जून 2024, बरोबर 351 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. या राज्याभिषेकानिमित्त ज्या ज्या घटना घडल्या त्याबद्दल आज आपण थोडासा उहापोह करूया. शिवाजी राजांना पुण्याचा परगणा दिल्यानंतर शहाजीराजे दक्षिणेत आदिलशाही, निजामशाही यांच्याकडे चाकरी करत सरदारकी गाजवत होते आणि शिवाजींकडे पुण्याचा परगणा दिलेला होता. 1664 मध्ये शहाजी राजांचा लढाईमध्ये मृत्यू झाला आणि त्यामुळे शिवाजी हे फक्त शिवाजी न राहता ते शिवाजी राजे झाले. 1664 मध्ये राजे झाल्यानंतर छत्रपती म्हणण्यापेक्षा त्यावेळेस ते छत्रपती झाले नव्हते. शिवाजी राजांनी स्वतःच्या नावाचं एक नाणं काढलं ज्याची किंमत त्यावेळेस 1 पैसा होती. हे तांब्याचं नाणं 12 ग्रामचं होतं आणि त्यावर एका बाजूला श्री राजा शिव आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती ही अक्षरं कोरलेली होती. ही जी अक्षरं कोरलेली होती ती नाण्याच्या सर्व बाजूंनी बिंदू असे दिलेले होते आणि त्या बिंदूयुक्त गोलाकारमध्ये ही अक्षरं कोरलेली होती. 1664 ते 1774 म्हणजे जोपर्यंत शिवाजी राजांचा राज्याभिषेक झाला नाही तोपर्यंत हे नाणं प्रचलित होतं. विशेष बाब म्हणजे जवळजवळ 450-500 वर्षानंतर देवनागरी लिपीमध्ये हे नाणं निघालं होतं आणि म्हणून आपण सर्वजण शिवाजींच्या नाण्यांना राष्ट्राचे स्वाभिमानी चलन या नावाने आपण त्यांना ओळखतो. 1674 मध्ये शिवाजी राजांनी राज्याभिषेक करून घ्यावा अशी कळकळीची विनंती आणि रेटा जिजाबाईंनी आणि अनेक लोकांनी लावला होता. खास करून गागा भट्ट वाराणसीहून आले होते शिवाजी राजांच्या राज्याभिषेकासाठी. शेवटी राजे तयार झाले आणि 6 जून 1674 रोजी शिवाजी राजांचा राज्याभिषेक झाला. या राज्याभिषेकाच्या वेळेस शिवाजी राजांची जिजाऊंची सुवर्णतुला झाली. परंतु ही सुवर्णतुला फक्त सोन्याने झाली नाही तर शिवाजींनी या मंगल प्रसंगी खास करून काढलेली सोन्याचे जे होन होते त्या होनने महाराजांची आणि जिजाऊंची तुला झाली. हे जे होन होते, सुवर्ण होन जे होते, यांचं वजन 2.8 या दरम्यान होतं आणि हे होन देखील एका बाजूला श्री राजा शिव आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती अशी अक्षरं कोरून करण्यात आलेले होते. शिवाजी राजांचं राज्याभिषेक झाला हे जेव्हा औरंगजेबला कळालं तेव्हा औरंगजेब अतिशय नाराज झाला आणि शिवाजींचा बिमोड करायचा या दृष्टीने त्याने हालचाली चालू केल्या आणि दक्षिणेवर स्वारी करण्यासाठी तो जवळ अंदाजे 1679 साली दिल्लीहून महाराष्ट्राकडे यायला निघाला. दुर्दैव आपलं हे की 1680 मध्ये शिवाजी राजांचं दुःखद निधन झालं. शिवाजी राजांचं जेव्हा राज्याभिषेक झाला त्यावेळेस अनेक मातब्बर लोक, दरबारी, इंग्रज, डच, फ्रेंच अशी अनेक मंडळी शिवाजी राजांना अभिवादन करण्यासाठी आली होती आणि शिवाजी राजांनी प्रत्येकांना मानाप्रमाणे होन दिले होते. शिवाजी राजांकडून मिळालेलं होन हे लोकांच्या दृष्टीने अतिशय मौल्यवान असं ठेवा होता आणि ती त्यांना मिळालेली भेट होती. त्यामुळे अनेक सरदारांनी आणि किंवा ज्यांना ज्यांना हे होन मिळाले
त्यापैकी अनेकांनी या होनचे काही दागिने केले, ते अंगाखांद्यावर बाळगले, कोणी हाताचे कडे केले, कोणी गळ्यातले सर केले, अंगठ्या केल्या. परंतु ह्यामुळे झालं एक की हे जे होन होते हे कमी व्हायला लागले. औरंगजेब जेव्हा महाराष्ट्रात आला तेव्हा शिवाजी नव्हते, परंतु शिवाजीराजांचे होन तेव्हाही प्रचलित होते. आपले सोन्याची मोहर सोडून लोक आता शिवाजीराजांचे सोन्याचे होन वापरतात हे पाहून त्याचा तिळपापड झाला आणि त्याने जितके होन मिळतील ते होन घेऊन ते वितळवायला सुरुवात केली आणि त्या वितळलेल्या सोन्यापासून त्यांनी अनेक ठिकाणी आपल्या नावाची सोन्याची नाणी पाडली. 26 वर्ष महाराष्ट्रात राहून देखील औरंगजेबला मराठेशाही नेस्तनाबूत करता आली नाही. किंबहुना त्याचा मृत्यू महाराष्ट्रात झाला, पण त्याला महाराष्ट्रातले काही किल्ले जिंकता आले नाहीत. निश्चितच त्यांनी हाल हाल करून संभाजीराजांना मारलं, राजारामांनी त्यांना झुंज दिली, परंतु औरंगजेब दक्षिण जिंकला असं मात्र कधीही झालं नाही. शिवाजीराजांनी राज्याभिषेकानंतर त्यांचे सावत्र बंधू एकोजीराजे हे जिंजी आणि तंजावरवर राज्य करत होते, त्या ठिकाणी तिकडे गेले होते आणि त्यांनी दक्षिणेवर स्वारी करून दक्षिणेचा भरपूर मोठा भाग त्यांनी जिंकला होता. ते जेव्हा तंजावर आणि जिंजीला गेले तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी चांदीची स्वतःच्या नावची नाणी पाडली. त्यांचं वजन देखील सोन्याच्या होन एवढंच होतं. त्याचबरोबर दक्षिणेमध्ये प्रचलित असल्यामुळे त्यांनी 0.18 वजनाचे फनम देखील काढले. हे सुवर्ण फनम जे काढले त्यावर देखील एका बाजूला श्री राजा शिव आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती ही अक्षरं कोरण्यात आली होती. खरं म्हणजे आतापर्यंत एवढीच शिवाजीराजांची नाणी ज्ञात होती, परंतु काही दिवसापूर्वी 2 फनम म्हणजे 0.36 वजनाचं 2 फनम ह्या वजनाचं एक फनम अस्तित्वात आलं किंवा मिळालं. त्यामुळे शिवाजीराजांचं 2 फनम या वजनाचं सुवर्ण नाणं देखील निघालं, हे आता मान्य करावं लागेल. शिवाजीराजांचे होन वेगवेगळ्या कारणामुळे वितळवले गेल्यामुळे आजच्या तारखेला भारतामध्ये किंबहुना जगामध्ये हे फक्त 10-12 होनच शिल्लक आहेत आणि ते ज्यांच्याकडे आहेत त्यांना ते प्राणापेक्षाही जास्त प्रिय आहेत. किंबहुना ते त्यांच्या पूजेमध्ये किंवा नित्य बघून त्यांना आदराने नतमस्तक व्हावं त्यांच्यासमोर, अशा भावनेने या होनकडे लोक बघत असतात. शिवाजीराजांच्या नंतर जी नाणी निघाली याबद्दल आपण पुन्हा केव्हा तरी बोलूयात. आज शिवाजीराजांच्या 351व्या राज्याभिषेकाच्या दिवशी हा एवढा सुवर्ण होनबद्दलचा उहापोह इथेच मी संपवतो. नमस्कार.